प्रेमात पडलोय तुमच्या, मी प्रेमात पडलोय तुमच्या, मी प्रेमात पडलोय तुमच्या. तुम्ही माझ्याकडे नोकरी मागायला आलात. मी तुमचा बॉस आहे. सुरुवातीला मिस वशिला म्हणून मी तुम्हाला हिणवलं. कामाशिवाय आपला कधी काही संबंध येईल असं मला नव्हतं वाटलं. पण या सगळ्यामध्ये पण मी तुमच्या प्रेमात पडलो. तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग होऊन आपलं लग्न होणं अशी मी स्वप्न बघितली. मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे. ते मला माहिती. त्याचा नक्की स्टेटस काय मला नाही माहिती. ते जाणून घ्यायला पण मी नाही आलो. माझा फक्त साधा सरळ प्रश्न आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं. मला तुमच्याशी लग्न करायचं. मला तुमच्याशी लग्न करायचं. तुम्ही विचार करा. नाही. तू बघ बलराम, या सावीच्या आणि अर्जुनच्या लग्नाचा अंतरपाठ मीच धरणार आहे. आणि एकदा का अक्षता पडल्या ना की खोऱ्याने फक्त ओरबडायचं आपण बास. ओ बाबांनू या काय हा? अरे हे म्हणजे जादुई नगरीत जायचा गेट पास आहे. बाबा जादुई नगरीत जायचा बाबांनू हा? ह्यो गेट पास ना चुकीच्या मार्गाचा दरवाजा पण खुला करून देऊ शकता माहितीये का तुमका. आणि दारू पीत जाऊत ना. दारू वाईट हा बाबांनू, आधीच सांगून ठेवते दारू वाईट. मोठमोठी माणसं उगाच दारू पीत बसतात आणि आयुष्याचा कचरा करून टाकतात. निघतो तुम्ही इथं बसा स्वप्न रंजन करत. तुम्हाला माहितीये का अर्जुन दादाने सावित्री मॅडमना प्रपोज केलाय. प्रपोज केला प्लॅन यशस्वी झालाय. आता डायरेक्ट पण सावित्री मॅडम नाही म्हणाल्या. सावित्री मॅडम नाही म्हणाल्या. नो, नकार दिला त्यांनी, नकार. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे हा? मीच ऐकलंय. कान गरम आहे आपला. याच कानानं चोरून ऐकलंय मी. बातमी 100% खरी आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर बॉम्बला.
मामा कुठली भाजी दिली सास? चमके दुपारी जेवणाला भेटूया. मी काहीतरी विचारलं तुला. बघ, मला माहिती तू माझ्यावर चिडलास आणि काल जे पण मी काही बोलले ते चुकलंच माझं. तुला प्रॉमिस करते, पण लवकरात लवकर इथनं बाहेर. तुझ्या भाचीवर विश्वास आहे ना तुला? भाऊ, एकच गोष्ट सांगतो तुला, गुंतून राहण्याची चैन आपल्याला परवडणार नाही परवडणार. सतसत विवेक बुद्धी, आत्म्याचा आवाज, मनाच्या गोष्टी, या सगळ्या चैनीच्या गोष्टी आहेत. ही चैन आपल्याला परवडणार नाही साऊ, नाही परवडणार. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही खूप चांगले आहात, पण मी आता कुठल्या परिस्थितीत ते नाही सांगू शकत तुम्हाला. आता ह्या क्षणी असं वाटतंय सगळं खरं खरं सांगून टाकावं तुम्हाला. मिस सावित्री, तुमच्या मनातलं ओळखता आलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. सर, सुशीला, 5 मिनिटं ऑलरेडी उशीर झाला तुम्हाला. आजच्या मीटिंग शेड्यूल केल्यात का? हो. आपण कालच्या विषयावर बोललो त्याबद्दल दी एंड. कालचा विषय माझ्यासाठी संपलाय. काल मी जे काही बोललो त्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. आजपासून मी तुमचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या एम्प्लॉई. इथून पुढे हा विषय माझ्या तोंडून निघणार नाही आणि तो तुम्ही तुमच्या मनातही आणू नका. तुमच्याबद्दल माझी कसलीही तक्रार नाहीये. तुम्ही खुश राहा. आजपासून मी माझ्या वाटेला आणि तुम्ही तुमच्या.
सांभाळून. अहो तो आडवा आला माझ्या. हे निघ, मरायचंय का तुला मूर्ख? कठपुतली, आपण सगळे कठपुतली. विधिलिखित आहे सगळं, विधिलिखित आहे. आपण नाही बदलू शकत हे. अजिबात नाही. त्याच्या पुस्तकात हस्तक्षेप गुन्हा आहे, गुन्हा. काहीच करू शकत नाही आपण. कठपुतली, आपण सगळे कठपुतली. तो बरोबर आपल्या ताऱ्यांची दिशा बदलवतो. गरजा गरजा वादळांनो, गरजा थोबड फाटेपर्यंत गरजा बदलून द्या का दिशा. तुझा 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 उद्धार ठरलेला आहे, ठरलेला आहे तुझा उद्धार. वेळ आली आहे, आली आहे, वेळ आली आहे. ए काय बडबडतोस तू? निघ. शारदा आहे ना, शारदा आहे ना, आणि सगळं काही ठीक होणार. शारदा आहे ना, शारदा येईल, सगळं काही ठीक होईल. शारदा येईल. शारदा, शारदा नक्षत्रांची दिशा बदलली आहे. कवठे भैरवगडाच्या वेशीवर मी तुझ्या स्वागताला उभा आहे. ये ना शारदा, ये ना शारदा. शारदा तू ये, मी तुझी वाट पाहतोय ग. ये ना शारदा. सर सर, माझं जरा इथे काम आहे, मी उतरू का प्लीज? हो, इथे काम आहे माझं आता. मी पटकन जाते आणि ऑफिसला येते वेळेवर. सर पण आता मला जावं लागेल. सर प्लीज जाते. हो मिस वशिला, जा. थँक्यू सर, थँक्यू. मिस वशिलांचं आत्ता काय काम असं? नरेश तर नसेल ना? नाही 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 नाही, नरेश नाही. मग अर्जंट काम काय? शारदा येणार, सगळं काही नीट करणार. शारदा येणार. शारदा, कवठे भैरवगड तुझी वाट पाहतोय. मी पण तुझी वाट पाहतोय. शारदा येणार. मदर माऊली यासाठी तर मला इकडं जाऊ नको असं म्हणली नसेल ना? याच माझ्या मदर माऊलीशी काही नातं तर नसेल? कोण आहे हा? आणि खरंच त्याचा आणि मदर माऊलीचा काही संबंध असेल का? नसला तर काय असेल? शारदा येणार. ये ना शारदा. तू येणार होतीस ना, तू येणार होतीस ना. शारदा, मी तुझी वाट पाहतो. ये ना ग तू. शारदा ये ना, शारदा ये ना, शारदा ये ना. प्रदीप दादा, आलीस, तू आलीस. मला माहिती होतं तू येणार. शारदा, शारदा बघ ती आली. शारदा बघ, तेच तेच डोळे, तेच तेज. हे तू इथेच राह, तू जाऊ नकोस कुठे. शारदा, शारदा बघ ती आली. प्रदीप दादा, मी शारदा नाहीये. तू कोण आहेस? परवलीचा शब्द सांग. परवलीचा शब्द सांग. परवलीचा शब्द सांग. हे माझं नाव विचारतायत का? मी सावी. शारदा सोडून गेली मला, मला सोडून गेली शारदा. तिला सांग ना, ये मॅडम. तिला बरं ये, ती मला सोडून गेली. तू सांगशील तिला, तिला बोलवशील, माझ्यासाठी बोलवशील. शारदाला बोलवायचंय ना? हो, हो, मी बोलवे ना, मी बोलवे. मला भूक लागली, भूक लागली मला.
चला मला चला. भूक लागली चला माझ्यासोबत या. चला चला भूक लागली मला भूक लागली मला भूक लागली मला हा. भूक लागली मला भूक लागली नाही या भूक लागली. बसा इकडे बसा इकडे. दादा नाश्त्याला काय आहे? करावं लागेल. करायला लागेल मग पोहे कर ना जरा. आणि तोपर्यंत चहा आणि बिस्किटचा पुडा धर. होत आहे. ही बाटली घेते हा. ठीक. आई असल्या सवय लावू नका. तुम्ही आज दयाळूपणा दाखवताय पण ते नंतर झेंगट आमच्या मागे लागतं ना. कशाला उगाच त्यांच्या लेवलला उतरताय. ए लेवलच्या गोष्टी माझ्यासोबत नाही करायच्या. मी जर लेवल काढली ना तर मग अवघडून बसेल. हे घे पैसे. आज नाही करत आहे, इज्जतीनं सांगते. रोज त्यांना इज्जतीत खायला प्यायला द्यायचं कळलं. तुझे पैसे तुला महिन्याच्या महिन्याला मिळतील. ठीक आहे दादा. दादा शारदा कोण आहे? ते तुम्ही देवळापाशी नाही का म्हणत होतात? शारदा सांगेल, शारदा सगळं नीट करेल. आता पण तुम्ही म्हणालात. कोण आहे शारदा? शारदा हा तो बघतोय